17 तारखेला कुठं सभा होणार आहे मुंबईमध्ये? आता आज स्पष्ट होईल ते. आम्ही शिवतीर्था संदर्भात आमची एक भूमिका आहे. 17 तारखेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून हिंदू हृदय सम्राटांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोक शिवतीर्थावर जमतात. त्याच्यामुळे ती संध्याकाळच्या सभेची परवानगी आम्हालाच मिळावी, कारण संध्याकाळपर्यंत लोक तिकडे असतील, दुसऱ्या कोणाची सभा असेल, तिथे वाद होऊ शकतात, लोकांना अडवलं जाईल, त्यातून वादाची ठिणगी पडेल. हे होऊ नये आणि प्रचाराचा साधारणतः शेवटचा एक दिवस आहे, 24 तास आधी. 18ला प्रचार संपतोय, पण 17 तारीख महत्त्वाची आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला, निवडणूक आयोगाला, की यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. विश्वास तोडला, मी माझ्या स्वार्थासाठी कधी भूमिका बदललं नाही असं राज ठाकरेंनी टीका केली आहे. राज ठाकरेंचं वाचन कमी आहे, कारण ते एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांचं पूर्वी वाचन फार चांगलं होतं, त्यांनी काही पुस्तकांची निर्मिती केलेली आहे, पण अलीकडे त्यांचा बहुतेक रोजच्या दैनंदिन घडामोडीशी त्यांचा संबंध कमी झालेला दिसतो. साहेब, कर्नाटकातील काँग्रेस, तुमचा प्रश्न परत सांगा मला. आता प्रश्न असा होता की वरळीच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरे बोलले की सीएम पदासाठी उद्धव ठाकरे. आता माझं उत्तर आहे का? मी जे म्हणाल त्यांचं संपर्क तुटलेला आहे. 2 दिवसापूर्वी अजित पवार, त्यांचे प्रिय अजित पवार यांनी एक मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी जी बैठक झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गौतम अडाणी उपस्थित होते. भले आता त्यांनी घुमजाव केला असेल. याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे यांच्याकडे माहिती नाही नीट, आणि ते आजही गौतम अडाणी आणि फडणवीस यांची बाजू लावून धरत आहेत. आणि आम्ही या महाराष्ट्राच्या हितासाठी गौतम अडाणीच्या विरुद्ध उभे आहोत. गौतम अडाणी आणि त्याचा पैसा आणि त्याला असलेला मोदी शहांचा पाठिंबा याच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं आणि शिवसेना तोडण्यात आली. आणि याच गौतम अडाणीच्या पैशावरती काही लोक निवडणुका लढतायत महाराष्ट्रात सध्या आम्हाला अडचणीत आणण्यासाठी. हे पण मी सांगतो, हे कोण तुम्हाला सांगण्याची गरज नाही. गौतम अडाणीचा पैसा या निवडणुकीमध्ये खेळतो आहे, कारण त्याला भविष्यामध्ये शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष महाराष्ट्रात नको आहे. जोपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये आहोत तोपर्यंत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्काशी आम्ही तडजोड करणार नाही. हे कृपया माननीय सन्माननीय राज ठाकरे यांनी समजून घ्यावं. गौतम अडाणीच्या पैशावर या राज्यात जे निवडणुका लढतात त्यांनी आम्हाला ज्ञान देऊ नये. आयोगाने अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती.